बातमी महत्त्वाची आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी सीआयडीचं पथक दाखल झालेलं आहे। सीआयडी अधिकारी सचिन पाटील यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे। सीआयडीचं पथक 2 दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकून आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 8 दिवस होत आहेत। मात्र 2 दिवसापासून पोलीस यंत्रणा असेल, सीआयडीचं पथक असेल, ते सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। औरंगाबादचे सीआयडीचे IPS ऑफिसर पोलीस अधीक्षक सचिन पाटील देखील या ठिकाणी आहेत। 2 दिवसापासून ते या परिसरामध्ये तळ ठोकून आहेत। आरोपीला कुठेतरी जेरबंद केलं जाईल यासाठी त्यांचं जे पथक आहे आरोपीच्या शोधात वन भटकताना आपल्याला पाहायला मिळतं। सीआयडीचं पथक असेल, SITचं पथक असेल, या बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्याच्या बाहेर ते फिरताना पाहायला मिळतात। साधारणतः पोलिसांची ही 2 पथकं जे आहेत ते राज्याबाहेर कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। एकंदरीत जर बघितलं तर आता कुठंतरी 6 दिवसानंतर सीआयडीचं जे पथक आहे ते सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 2 ते 3 दिवसात आरोपी अटक होतील अशी अपेक्षा जी आहे पीडित कुटुंबाला आहे। कॅमेरा पर्सन अमित काळेसह मी महेंद्र कुमार मुधळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।